नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मान्सूनची सलग दुसऱ्या दिवशीही वाटचाल पाहायला मिळाली आहे. मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि ओडिसाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील आणखी काही भागांमध्ये मजल मारल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलंय. मान्सूनने आगेकूच करत असतानाच राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झालाय. आज कोकणातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी रेड अलर्ट इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला. तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसंच धुळे, नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसंच लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा जिल्ह्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. आज मान्सूनची सीमा डहाणू, वर्धा, रायपूर, दाल्टनगंज आणि मोतीहारी या भागातून जातीय. मागील 2 आठवडे मान्सूनचा प्रवास रेंगाळला होता, परंतु सोमवारी म्हणजेच काल 22 जून रोजी मान्सूनने पुण्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागापर्यंत मजल मारली. त्यानंतर मान्सूनने वेगाने प्रवास करत अवघ्या 24 तासात मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील वर्ध्यापर्यंत मजल मारली आहे. राज्यात मान्सूनने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील बहुतांश भाग व्यापून विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या दक्षिण भागापर्यंत प्रवेश केलाय. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे जिल्हे व्यापले. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर विदर्भाचा काही भाग अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सूनची आगेकूच कायम राहण्याची शक्यता असून या जिल्ह्यांच्या उर्वरित भागातही मान्सून मजल मारण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशातील काही भागातही मान्सूनची आगेकूच होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.